त्या समानचा अर्थ मला सांगाल का? नाही, त्यांनी तर सांगितलं नाही, पण ते पुस्तक दिलंय ते वाचा मला. हा, लक्षात घ्या. यांच्या हातामध्ये काय समान. माझा प्रश्न त्यांना तो आहे. पहिला प्रश्न माझा त्या टोपीवर पण लिहिलंय मैं समन हो. मी यांना प्रश्न विचारलाय की समन म्हणजे काय. ते त्यांनी सांगितलं नाही, की पुस्तक दिलंय ते मी घरी जाऊन वाचेल. आता बघा, त्यांनी सांगितलं नाही तरी हा म्हणतो मी समान आहे. आता यांना कोणी सांगितलं असेल? कोणी ज्यांनी सांगितलं ते बाबासाहेबांचे असतील का? बाबासाहेबांचे विचारवंत असतील का? आपल्या मुलांना अशा पद्धतीनं बहकवून, त्यांना कुठल्याही प्रकारचा इतिहास न सांगता त्यांना बहकवणे हा या देशातल्या धर्मवादी लोकांचा मोठं षडयंत्र आहे, हे पहिले लक्षात ठेवा. आता या लेकराला मी प्रश्न विचारतो. बाबासाहेब आंबेडकर येस, ठीक आहे. आता तुझ्या बर का हे मित्र, तुझ्या भावनेची मी कदर करतो. ओके, आता यांना प्रश्न विचारतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा हे सैन्यामध्ये अधिकारी होते. त्या अधिकार पदाचं नाव काय? सुभेदार. बरोबर आहे का? बर. यांना छोटासा प्रश्न पुढचा, विद्यार्थी म्हणून जरा हलकं घेऊयात, कारण विद्यार्थी वाचलं पाहिजे. यांनी मी त्याला आव्हान करील त्यांनी जे दिले तेही वाच आणि बापानं लिहिलेला हा ग्रंथही वाच. तुला याच्यात पावलोपावली बाबासाहेब दिसेल, पावलोपावली स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व दिसेल, पावलोपावली खरं आणि खोटं तुला दिसेल. सगळं वाच, त्यांनी दिलेलंही वाच आणि हेही वाच. आता पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला. बरोबर आहे? महू मध्ये कुठे झाला? ते जर सुभेदार जर होते तर याचा अर्थ मिलिटरीत होते. मग मिलिटरीचे लोक कुठे राहतात? मध्य प्रदेश. मी त्यांना गाव विचारले का? महू मध्ये झाला ना. मग महू मध्ये कोणत्या ठिकाणी? सावलीत झालं का? नाही माहित. काय हरकत नाही, पण सगळ्यांच्या समक्ष मी तुला अभ्यासासाठी हा ग्रंथ तसाच देत आहे. तू वाच, कारण त्याच्यात माझा स्वार्थ आहे. कारण तू माझ्या बापाचं पोट धरून स्वातंत्र्य, सत्ता, न्यायाकडे येशील. तू माझ्या घरी येशील, कारण माझं बौद्धांचं घर आहे.